नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या मध्ये आपण बघणार आहोत कळवा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र राज्य 2024 याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। या योजनेची अर्ज प्रक्रिया, उद्दिष्ट, या योजनेसाठी लागणारे लाभार्थी, अर्ज प्रक्रिया तसेच पात्रता, आवश्यक कागदपत्रे या संबंधित सर्व माहिती आजच्या मध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। आपण बघत आहात आपलं यूट्यूब चॅनल। आपल्याला माहितच आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। आपला भारतात जवळजवळ 54% लोक हे शेती करत असून त्यांचे जीवन शेतीवरच अवलंबून आहे। देशातील बहुतांश शेतकरी हे शेतीस पूरक तसेच शेतीस जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन इत्यादी व्यवसाय करत असतात। महाराष्ट्र राज्यात जवळपास 1.5 कोटी शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा शेतीवर अवलंबून आहे। राज्यातील शेतकरी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतीबरोबर दुग्ध व्यवसायामध्ये उतरू लागला आहे। महाराष्ट्र राज्य सरकार नेहमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी, पशुपालकांसाठी योग्य योजना आणत असते, जेणेकरून आपल्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना व पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा। याच निमित्ताने आपल्या महाराष्ट्र सरकारने कळवा कुट्टी मशीन योजना ही आणली आहे, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना कळवा कुट्टी करून त्यांना पोषक आहार पशूंना पोषक आहार देऊन आपले आर्थिक व एकूण उत्पन्न वाढवता येईल, हे उद्दिष्ट याचे आहे। तर आता थोडक्यात बघूयात या योजनेची माहिती। योजनेचे नाव जे आहे ते कळवा कुट्टी मशीन योजना, तसेच ही योजना केंद्र व राज्य सरकार यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे। या पशुसंवर्धन विभागातर्फे आणि लाभार्थी या राज्यातील शेतकरी यांना ठरवण्यात आले आहे। तसेच लाभ हा 50 ते 80% अनुदान हे या योजनेअंतर्गत मशीन खरेदीसाठी भेटणार आहे। या योजनेअंतर्गत मुख्य उद्दिष्ट म्हणजे आर्थिक सहाय्य आणि अनुदान उपलब्ध करून देणे। कळवा कुट्टी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50% एवढे अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच शेती व पशुपालनामध्ये यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, जेणेकरून एकूण उत्पादन वाढ होणे व तसेच तिसरं उद्दिष्ट म्हणजे एकूण उत्पादन वाढ। तसेच पशुपालनामध्ये कळवा कुट्टी मशीनचा वापर करून पशूंना जलद गतीने तसेच हवा तसा चारा उपलब्ध करून त्यांच्या उत्पादनात वाढ करणे, असे हे 3 मुख्य उद्दिष्ट या योजनेच्या अंमलात आणण्याच्या वेळी ठरवले गेले आहे। आता बघूयात या योजनेअंतर्गत पात्रता कशी आहे। अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। तसेच अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील रहिवासी असला पाहिजे। अर्जदाराकडे कमीत कमी 2 पशुधन असणे अनिवार्य आहे। तसेच अर्जदाराकडे 10 एकरपेक्षा कमी जमीन असणे व तसेच पशुपालकांचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असणे। तसेच शेतकरी किंवा पशुपालक या योजनेसाठी अर्ज करू शकतात। कळवा कुट्टी योजनेसाठी अर्जदार पशुपालकाचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न म्हणजे KYC असणे आवश्यक आहे। तसेच या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, 7/12 उतारा, बँक खाते बुक, पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, ईमेल ID, कळवा कुट्टी खरेदीपत्र आणि पशुधनाचा विमापत्र एवढे आवश्यक कागदपत्रे या योजनेच्या अर्ज करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत। आता बघूयात या योजनेसाठीची थोडक्यात अर्ज प्रक्रिया कशी आहे। या योजनेसाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकतो। ऑनलाईन जर बघितले तर आपल्याला सर्वप्रथम एक PC किंवा मोबाईलवर आपण आपल्या या सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला जायचे आहे, जे की MyDBT-Maharashtra.gov.in हे आपल्याला माहीतच आहे। त्यानंतर आपल्यासमोर एक होम पेज उघडेल। होम पेजवर आपल्याला कळवा कुट्टी मशीन योजनेसाठी न्यू रजिस्ट्रेशन नवीन नोंदणी आपल्याला क्लिक करायची आहे। नवीन नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करण्यासाठी ID आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मेल ID वर येईल। योग्य ती ID आणि पासवर्ड माहितीवरून यशस्वीरित्या आपल्याला लॉग इन करायचे आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक योजना अर्ज उघडेल। अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्य तसेच अचूकरित्या भरून आपल्याला अर्जामध्ये मागणी केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे। अर्जामध्ये संपूर्ण माहिती तसेच कागदपत्रांची पूर्तता करून अचूकरित्या केल्यानंतर आपल्याला सबमिट पर्यायावर क्लिक करायचे आहे। आपल्याला नोंदणी क्रमांक मिळेल। त्या नोंदणी क्रमांकावरून आपण तुमच्या अर्जाची स्थिती आपण ही पाहू शकतो। अशा प्रकारे आपल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होईल। आपल्याला जर पुढे आपल्या अर्जाची स्थिती बघायची असेल तर आपल्याला नोंदणी क्रमांकावरून आपण आपला अर्ज कुठपर्यंत गेला आहे, आपला अर्ज मान्य झाला आहे का रिजेक्ट झाला आहे, हे सर्व आपण पाहू शकतो। तसेच ऑफलाईन अर्ज प्रक्रियामध्ये सर्वप्रथम आपल्याला जवळच्या कृषी कार्यालयाला भेट द्यायची आहे। ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी कळवा कुट्टी योजनेसाठीचा लागणारा कर्ज आपल्याला घ्यायचा आहे। मागणी अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूकरित्या भरून आपण सर्व माहिती तसेच कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर जेथून आपण अर्ज घेतला होता तिथेच हा अर्ज आपल्याला जमा करायचे आहे। तुमच्या अर्जाची महाराष्ट्र राज्यात तपासणी होणार आहे। त्यानंतर तपासणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अनुदानित रक्कम ही आपल्या खात्यात जमा होईल। अशा प्रकारे आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकतो व या योजनेचा लाभ घेऊ शकतो। आपण हा अर्ज
विविध CSC सेंटर, DBT सेंटर, माई सेवा केंद्र अशा वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्रावर सुद्धा आपण अर्ज प्रक्रिया करू शकतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीविषयक, योजनाविषयक व शेतीमधील विज्ञान याविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.